आपले अतिशय कुरकुरीत, पौष्टिक आणि चविष्ट नाचणीची भजी नक्की बनवा. बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणारी रेसिपी आहे. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बनवूया नाचणीचे पकोडे किंवा भजी. तर नाचणीची भजी बनवण्यासाठी इकडे मी हे पहा 100 ग्राम मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. 100 ग्राम चणा डाळ आहे. चणा डाळीवरती मी ठेचा घातलेला आहे हिरव्या मिरचीचा. एकच छोटा चमचा मी बाइंडिंगसाठी बेसन पीठ घेतलेलं आहे. 7-8 पाकळ्या लसूण आहे आणि 1.5 कांदा मी उभा कापला आणि उभ्यानंतर परत हे बघा असा आडवा कापून घेतलेला आहे. तर आपल्याला असाच कांदा कापून घ्यायचा आहे या पद्धतीने. आपण सगळ्यात पहिल्यांदा डाळ आहे ते मिक्सरला बारीक म्हणजे भरड करून घेऊया आणि डाळीमध्ये कोथिंबीर आणि अर्धा इंच आलं घालूया आणि आता आपण याची भरड करूया. आता आपण बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेऊया. घालूया कट केलेला लसूण. लसूण मी बारीक कापून घेतलेला आहे आणि बघा कांदा थोडासा हाताने क्रश करून घेतलाय तो घालूया. थोडीशी हळद घालूया, हिंग, धना आणि जिरा पावडर, थोडासा ओवा घेतला अर्धा चमचा छोटा. आपण आता तो हातावरती क्रश करूया आणि ओवा घालूया. चवीपुरतं मीठ घालूया. आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण लगेच घालूया चणा डाळीचं पीठ, बेसन पीठ आणि नाचणीचं पीठ आहे ते घालूया. आणि आत्ता आपण ज्या भांड्यामध्ये मी डाळ वाटून घेतली होती ना मिक्सरच्या, त्याच्याच मध्ये धुवून घेतलेलं आहे पाणी. कारण ते वाटण आपलं खाली राहतं ना, तर त्याच्यामध्येच आपल्याला पाणी घालून थोडंसं घ्यायचं आहे. आता हे पीठ आहे ना आपण भजीच्या पिठाप्रमाणे सगळं मिक्स करून घेऊया. आता आपण भजी तळायला घेऊया. आता आपण भजी सोडून देऊया. तेल गरम करून घ्या आणि गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा, मोठा नाही करायचा. आता आपण भजी सोडून घेते. ही भजी अतिशय पौष्टिक होतात, चवीला तर अप्रतिम लागतात आणि जास्त तेलकटही होत नाहीत. माझ्या जेवढ्या रेसिपी आहेत ना तेवढ्या सगळ्या तुम्ही बघू शकता. एकही माझी जास्त तेलकट रेसिपी नाही आणि सगळ्या रेसिपी मी पौष्टिक बनवते. त्यामुळं शरीराला आपल्या हितकारक रेसिपी असतात माझ्या, तर नक्की बघा. आणि माझा चॅनल कुक विथ अंजली सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. आत्ता आपण उलटून घेऊया. खालच्या बाजूनी छान शेकलेले आहेत आणि आपण खरपूस तळून घेणार आहोत. याचा कलर असा आहे की आपल्याला ते तळलं का नाही ते समजणार नाही, पण आपण लक्ष ठेवायचं आहे. बघा कलर चेंज होतो आणि समजतं. तर आपण उलटून पालटून छान कडक शेकून घेऊया. आता आपले भजी तयार झालेले आहेत, तर मी काढून घेते. हे बघा